नमस्कार. आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे 14 जुलै हा एक कणकवलीमध्ये एक उत्सव साजरा केल्यासारखा आमचं नगराध्यक्ष कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जो नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच एक वाढदिवस त्यांचा या ठिकाणी आलेला आहे आणि त्या अनुषंगाने ही प्रेस घेण्यात आलेली आहे की त्यांचा पहिला वाढदिवस नगराध्यक्ष ह्या टर्मचे नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिला वाढदिवस या कणकवली नगरीत साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजणच म्हणजे सर्व कार्यकर्ते असतील, ह्या सगळं नगरसेवक असतील, संदेश पारकरचे प्रेमी असतील आणि सर्व कणकवलीवासी असतील, याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेत असतो. आणि गेली 20 वर्ष तुम्ही बघताय की 20 वर्ष या सामाजिक बांधिलकी ठेवून जे संदेश पारकर यांनी जे काम चालू ठेवलेलं आहे कणकवली शहरामध्ये, त्याचा खरं म्हणजे एक उत्सव साजरा करण्यासाठी 14 जुलैला आम्ही सगळेजण सज्ज आहोत आणि चांगल्या प्रकारचा असे कार्यक्रम, सामाजिक भान ठेवून असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो. त्यामध्ये आमचे वृक्षवाटप असतील, 1000 वृक्षवाटप आम्ही शहरात करणार आहोत. ब्लड कॅम्प दरवर्षीप्रमाणे आहे जो सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही करतोय. त्याच्यात जवळजवळ आम्ही 500 लोकांचं रक्तदान शिबिर याचं टार्गेट ठेवून या ठिकाणी दरवर्षी काम करतो. त्यानंतर अनेक चित्रकला स्पर्धा आहेत. गणवेश वाटप जे विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी गरज आहे, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करत आहोत. त्यानंतर चित्रकला स्पर्धा असेल. त्यानंतर नगरपंचायतची अनेक भूमिपूजनं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही 4 वाजता या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जो आहे, जे गुणवंत या शहरामध्ये जी मुलं झालेली आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही आदल्या दिवशी म्हणजे 13 तारीखला या ठिकाणी ठेवण्यात नगरपंचायतच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. असे अनेक कार्यक्रम तुम्ही बघितलं असाल. ज्या 6 महिने ह्या नगराध्यक्ष पदावरती खुर्चीवर बसल्यानंतर संदेश पारकर यांना झालेले आहेत आणि 6 महिन्यात अनेक कामं या नगरपंचायतच्या माध्यमातून, प्रशासकाच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष म्हणून आणि आमची टीम म्हणून आम्ही सर्वांनी पार केलेली आहे. स्वच्छ व सुंदर कणकवलीचा एक संकल्प घेऊन आणि आधुनिक कणकवली याचा संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यामध्ये अनेक कामं म्हणजे स्वच्छ सुंदर कणकवली करण्यासाठी तुम्ही बघितलं असाल की आम्ही धडक मोहीमसुद्धा हातात घेतलेली आहे आणि त्यावर लोकांची पण खूप प्रतिक्रिया आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न होता, त्याचीसुद्धा आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. 50% काम आमचं पूर्ण झालेलं आहे. अजून 50% काम त्या मोकाट जनावरांचं काम हे आम्ही पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये आहोत. अनेक अशी कामं जी आम्ही आताच स्वयंभू नमो उद्यानचं उद्घाटन पण केलेलं आहे. म्हणजे अनेक कामं करण्याचा संकल्प घेऊन सुद्धा आम्ही उतरलेलो आहोत. आता ब्रिज खालच्या कामांचं सुद्धा भूमिपूजन त्या दिवशी आम्ही ठेवलेलं आहे. त्याचं सुशोभीकरण पहिल्या टप्प्यातलं ते पण आहे आणि अनेक कामं जी गणपती साण्याचा जो गणपतीचा सुशोभीकरण आहे मराठा मंडळाचा, त्याचं पण सुशोभीकरणाचं कामाचं उद्घाटन त्या ठिकाणी होईल. अशी अनेक कामं ह्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा आमचा नगरपंचायतच्या वतीने घाट आहे आणि असे 20 वर्ष हे काम करत आहेत नगराध्यक्ष आणि त्यांना जो कौल नगरवासियांनी कणकवलीकरांनी जो दिलेला आहे ह्या 6 महिन्यापूर्वी, त्याचा एक चांगल्या प्रकारचा हा जन्मदिन व्हावा याच्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. आम्ही सगळ्या कणकवलीकरांना, आम्ही सगळ्या संदेशप्रेमींना आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी यावं. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते त्या दिवशी असतील आणि चांगल्या प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही ह्या निमित्ताने घेऊ आणि आम्ही आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी ह्या कणकवलीतील जनतेने आणि या कार्यक्रमाची स्थळ अजून HPCL हॉल या ठिकाणी आमचा ब्लड कॅम्प आहे. गुणवत्तांचा सत्कार सुद्धा त्याच ठिकाणी आहे, पण तो 13 तारीखला ठेवलेला आहे आणि चित्रकला ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच HPCL मध्येच कार्यक्रम होईल आणि त्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारल्या जातील. सहभागी असू आणि कणकवलीकरांना सुद्धा सहभागी होण्याचं आम्ही एक आव्हान करतो. तर त्याच दिवशी HPCL यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी होत आहे. माजी उपसरपंच यांच्या स्मरणार्थ हा दरवर्षी आम्ही ब्लड कॅम्प घेतो आणि त्यात त्यांचा एक आमचा संकल्प आहे की आमचे जास्तीत जास्त ब्लड डोनर आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि सिंधुदुर्गला सुद्धा त्याची गरज आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हा रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होईल.